घरात सगळे बसलेले असताना अचानक दिवा विझला. क्षणभर सगळे शांत झाले, कारण आजही लोक मानतात अचानक दिवा विझणं काहीतरी वाईट संकेत देतं. हे खरं आहे का? चला पाहूया. मुद्दा 1. दिवा विझणे म्हणजे अशुभ. पूर्वी सांगितलं जायचं की पूजा, जेवण किंवा चर्चा चालू असताना दिवा विझला तर अपशकुन होतो. आता यावर काही लोक घाबरतात सुद्धा. का तर घरात वाद होऊ शकतो, काहीतरी आजार येऊ शकतो, काहीतरी आपलं नुकसान होणार, म्हणून काही लोक लगेच दिवा देखील पेटवतात. दुसरा मुद्दा असा आहे की देवघरात दिवा विझला तर. आता देवघरात जर दिवा विझला तर लोक जास्त घाबरतात. आता यावर अंधश्रद्धा काय सांगते की आपल्यावर देव नाराज होते, कृपा थांबली, म्हणून लगेच धूप अगरबत्ती देखील लावतात. तिसरा मुद्दा आहे, वारंवार दिवा विझत असेल तर. आता वारंवार दिवा विझणं लोक संकटाशी जोडतात. आता लोक काय मानतात की नकारात्मक ऊर्जा तयार होते, घरावर वाईट नजर असते, आणि काही घरात तर लिंबू मिरची देखील लावतात. मुद्दा 4. विज्ञान काय सांगतं? विज्ञान याचं एक साधं कारण सांगते. कोणतं कारण आहे की लाईटची वायर असेल किंवा वीज पुरवठा असेल, बल्ब खराब असू शकतो, पण भीतीमुळे आपण वेगळाच अर्थ लावतो. आता ह्या सगळ्यांवर विचार करायला लावणारा प्रश्न काय? की संकेत दिव्यात आहे की आपल्या मनात? संकेत दिव्यात आहे की आपल्या मनात? बघा ना, अंधारात माणूस जास्त विचार करतो आणि भीती असली की साधा योगायोगही अपशकुन वाटतो. आता तुमच्या घरात देखील अचानक दिवा विझला तर काय मानतात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण भीतीपेक्षा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.